रुपये हमीभाव मिळावा अशी आपली मागणी आहे, काय सांगा? या मोर्चाचं प्रतिनिधित्व जर आपण बघितलं तर इथं असणारे सामान्य शेतकरी करत आहेत. आम्ही फक्त या मोर्चामध्ये सहभाग त्या ठिकाणी घेत आहोत. नक्कीच आमचे जिल्हा अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील व इथे असणारे इतरही सर्व मित्रपक्ष असतील यांनी सहकार्य या मोर्चासाठी त्या ठिकाणी केलेलं आहे. एक तुम्ही बघा, 19 तारखेचा मोर्चा आपला लासलगावचा झाला, 18ला मोर्चा झाला. त्यावेळेस आम्ही काही मागण्या केल्या होत्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी होती की 2023ला इलेक्शनच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की 24 रुपये कांद्याला आम्ही त्या ठिकाणी भाव देऊ, आणि मग आत्ता इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही म्हणता 12.5 रुपये. मग आम्ही तिथं लोकांना घेऊन जे आंदोलन केलं, संवाद साधला. याच्यामुळे सरकारवर प्रेशर आलं आणि काल तुम्ही बघितलं असेल, म्हणजे आजच्या आंदोलनाच्या आधी 15.5 रुपये काल रेट तिथे डिक्लेअर झाला. पण या 15.5 रुपयामध्ये सुद्धा काय होणार आहे? त्यामुळे लवकरात लवकर रेट वाढवला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मागणी आहे. त्याच्याचबरोबर नाफेडकडनं जो माल खरेदी केला जातो तो 2 लाख टन करणार आहे, तो वाढवण्यात यावा. खरेदी ही मार्केट कमिटीमध्ये करण्यात यावी आणि इथे एक स्पर्धा होईल, ज्याने भाव वाढेल अशी आमची अपेक्षा. आणि जो काही माल 7-8 लाख टन घेतला जाईल नाफेडकडनं, तो भारतात विकण्यापेक्षा भारताच्या बाहेर विकावा अशी एक आमची मागणी आहे. ज्या लोकांनी आतापर्यंत कांदा दिलाय त्यांना तुम्ही 10 रुपयाचं अनुदान द्या. शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा करत होतो. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे 96,000 रुपये एकरी साधारण त्यांना खर्च येतो एक ट्रॅक्टर काढायचा. तर मग अशा वेळेला कसं परवडणार आहे शेतकऱ्यांना? त्यांचा 48,000 रुपये म्हणजे निम्मा खर्च सुद्धा त्यांचा निघत नाही त्याच्यात. नाही बघा, अंदाज आमचा आहे की समजा शेतापासून मार्केटपर्यंत कांदा जर आणायचा असेल तर 1 लाख रुपये प्रति एकर असा खर्च आमच्या शेतकऱ्याचा आहे. आणि याच्यात जर आपण यंदा काय झालंय, बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस झालाय, गारपीट झालेली आहे, त्यामुळे उत्पादकता कमी आहे. म्हणजे कुठेतरी खर्च वाढला पण प्रोडक्शन कमी झालेलं आहे. त्यामुळे खर्च हा जर शेतकऱ्याचा आज बघितला किलोला हा 18 ते 19 रुपयाच्या आसपास आहे. त्यामुळे साहजिकच आहे शेतकऱ्याला जर जगायचं असेल, कारण का आता उद्या जाऊन म्हणजे येणाऱ्या काळामध्ये पाऊस सुद्धा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस जेव्हा कमी पडतो ते वर्ष, त्यानंतर पुढचं वर्ष, म्हणजे 2 वर्ष काढायचे, हे नुकसानात गेलेलं वर्ष, म्हणजे 3 वर्ष शेतकरी जगायचं कसं हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो. त्यामुळे आम्ही म्हणतोय की कमीत कमी 24 रुपये तरी रेट द्यायला काय हरकत. काय झालंय, हे शेतकरी लढतायत, रस्त्यावर उतरतायत, आम्ही त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी आहोत. पण आज जर सत्ताधाऱ्यांकडे आपण बघितलं तर चर्चा काय चालली, MLCचं कुठलं सीट कोणाला याच्यामध्ये वाटाघाटी तिथं चालल्यात. इथं म्हणजे शेतकरी मरायला लागलाय. आणि त्या ठिकाणी म्हणजे काल आम्ही सर्वजण मिळून सांत्वन करण्यासाठी गेलो होतो निकम परिवाराला. तिथं एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, कांद्याचा भाव मिळाला नाही मिळेल. पण हे सत्तेतले नेते फक्त आम्हाला MLCचं पद घोडेबाजार करण्यासाठी कुठलं मिळतं याच्यात ते गुंतलेले आहेत. 3,000 रुपये हमीभाव जरी मिळाला तरी ती परिस्थिती सुधारेल असं वाटतंय का आपल्याला? नाही, शेवटी आज आमचा शेतकरी जगला पाहिजे आणि मग जगण्यासाठी आपल्याला शेतकऱ्याला जी मदत त्या ठिकाणी करता येईल ती नक्कीच केली पाहिजे. कारण तुम्ही जर बघितलं खताचे भाव वाढलेत, त्यानंतर उत्पादकता कमी झालेली आहे, त्याच्याचबरोबर कुठेही जे काही पिकतं त्याला भाव त्या ठिकाणी मिळत नाही.